मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत 35 साइज मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजचा आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत आपण आणि नंतर ते ब्लाउज पिसावरती ठेवून सुद्धा आपल्याला कटिंग करायचं आहे आणि ब्लाउज वरूनच मापे दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं जाईल। नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही। टॉक्स पॉइंट आपल्याला किती टाकायचा आहे, छाती कशा पद्धतीने मोजायची आहे, उंची आपल्याला कशी टाकायची आहे आणि मोठी बाही आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे, संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स पण देणार आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायला इथे विसरायचं नाहीये। मोठी बाही आपल्याला कट करायची आहे, त्याच्यामुळे मी इथे 1 मीटर अस्तर वापरलेला आहे। तुम्हाला जर शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे 1 मीटरच अस्तर घ्यायचं आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्ही 1 मीटर इथे वापरायचा आहे, म्हणजे तुम्हाला जेणेकरून तो शिलाईला सुद्धा पुरला पाहिजे। इथे बघू शकता बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस पूर्ण आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खालची बाजू एक लाईनीमध्ये आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे, किंवा पट्टीच्या साहाय्याने एक सरळ लाईन इथे ओढून घ्यायची आहे। असं खालच्या बाजूला पट्टीच्या साहाय्याने एक लाईन ओढून घ्या, सरळ आहे का असं चेक करायचं आहे नेहमी। हे पहा थोडंसं इकडच्या बाजूला थोडंसं नॉर्मल फक्त क्रॉस आहे, अशी लाईन ओढून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठेही तिथला प्रॉब्लेम येणार नाही। ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। हे पहा आता इथे काय करायचं आहे, उंची तुमचा ब्लाउज घ्यायचा आहे मापाचा जो आपल्याला परफेक्ट बसतो तो उंची मोजून घ्यायची आहे। जर तुमची उंची कमी असेल तर थोडी तरी इथे वाढवून घ्या तुम्ही। आता ह्या ब्लाउजची थोडीशी उंची 35 साइज मध्ये कमी आहे, बघू शकता इथे 13च आहे, त्यांनी अर्धा इंच मला वाढवायला सांगितलेले आहे। मी आता बघू शकता इथे 13 तयार आहे, तर मी इथे 13.5 तरी घेणार आहे, म्हणजे अर्धा इंच उंची वाढवून घेणार आहे। तर इथे आपल्याला तयार मग 13.5 ठेवावी लागणार आहे, तर 1 इंच वाढून आपल्याला 14.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असेल। इथे मी उंची माझी 13.5 तयार राहणार आहे, तर इथे मी 14.5 वरती मार्किंग करून घेणार आहे। आता इथे 14.5 वरती सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढूया। पुढच्या बाजूला सुद्धा एक मी 14.5 वरती अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते। हे पहा अशा पद्धतीने उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावं लागतं, कारण की काय होतं वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी परफेक्ट बघू शकता इथे तेवढी तुमची ती तयार होऊन जाणार आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढतोय, असा ब्लाउज घ्या, पाठीमागची बाजू घ्यायची आहे। हे पहा व्यवस्थित करून घ्यायचा आहे ब्लाउज। गळा सुद्धा तुमचा व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुम्हाला मोजायला सुद्धा शोल्डर ते सोपं पडेल। ब्लाउज फक्त तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला शोल्डर मोजणं सुद्धा तिथे सोपं जाईल। आणि कटोरी ब्लाउजचा चार्ट सुद्धा टाकलेला आहे, त्यामध्ये सर्व साइज मध्ये मी शोल्डर सुद्धा तुम्हाला टाकलेला आहे। ब्लाउजवरूनच घेतलेली मापे होते त्यानुसार तिथे मी तुम्हाला टाकलेलं आहे। आता हे पहा इथे असा टेप ठेवायचा आहे, हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। परफेक्ट आहे शोल्डर 35 साइज मध्ये। तुम्ही अशा पद्धतीने नाही मोजलं तरी सुद्धा चालेल, मी सांगते त्या पद्धतीने टाकलं तरी सुद्धा चालेल। असं मोजून घ्यायचं आहे। हे पहा इथे टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण आपलं शोल्डर इथे 12 भरलेलं आहे 35 साइज मध्ये। आता 12 भरलं असं मोजून घेतलं, बघू शकता परत एकदा दाखवते। इथून शिलाई आहे बघा, भाई जॉईंट इथे सुद्धा भाई जॉईंट आहे आपला, असं मोजून घ्यायचं आहे शोल्डर। आता हे पूर्ण आपलं 12 भरलेलं आहे, हे टोक आपल्याला 12 वरती ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे 12च्या निम्मे आपल्याला 6 वरती मार्किंग करायचं आहे। म्हणजे 35 साइज मध्ये आपल्याला शोल्डर हे 6 लागतं, एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे। आता सर्वात आधी 6चं मार्किंग करून घ्यायचं आहे। ही बंद बाजू आहे, इकडून इकडच्या बाजूला आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथं मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला इथे गळा रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे इकडच्या बाजूला। इथे एक मी मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे। आता इथे तुमचं एवढं शिलाईमध्ये जाणार आणि इथे सुद्धा तुमचं एवढं शिलाईमध्ये जाणार, राहिलेलं तुमचं ते परफेक्ट शोल्डर तिथे होऊन जाणार। त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे 35 साइज मध्ये आपल्याला शोल्डर हे 6 इंच आपल्याला टाकायचं आहे। आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपल्याला मुंडा सुद्धा खाली टाकायचं आहे। हे पहा इकडून मार्किंग करून घ्या, म्हणजे लाईन तुमची सरळ येऊन जाईल। हे पहा वरून 6 इंच, हे पहा इथं मार्किंग करून घ्या, एक सरळ लाईन ओढून घ्या, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा इकडे सुद्धा एक लाईन ओढून घ्या, तिथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। परत एकदा सांगते, हे पहा जेवढं शोल्डर आपण इथे 6 इंच घेतलं तेवढंच मुंडा सुद्धा इथे बघू शकता मी 6 इंचच घेतलेलं आहे। परफेक्ट बसतात हे ब्लाउज।
आता इथे बघू शकता आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, हुकाची बाजू घेत जात तुम्ही नेहमी, म्हणजे काय होईल तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। हुकाच्या बाजूने नेहमी मोजायचं आहे। हुकाच्या बाजूने का मोजायचे? कारण की लूक पट्टी असते थोडीशी मोठी असते, त्यासाठी तुम्हाला हे सोपं पडेल हुकाच्या बाजूने मोजल्याच्या नंतर। आता असा व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेते मी। हे पहा, शिलाईची पहिली टीप। आता आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टेप ठेवा इथे बरोबर ह्या लाईनीमध्ये, आणि इथे मोजून घ्यायचंय बरोबर आपलं परफेक्ट। बघू शकता इथे 9.25 भरलेला आहे, म्हणजे 35चा चौथा भाग 9.25। नक्की एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल। हे पहा, 9.25 आपलं इथे राईट भरलेला आहे। बघू शकता शिलाईची पहिली टीप। इथे आपल्याला ही बंद बाजू आहे। बंद बाजूपासून इकडच्या बाजूला सर्वात आधी छातीचा चौथा भाग 9.25। 35चा चौथा भाग आपल्याला 9.25 वरती सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिंग इथे पकडत जा, जेणेकरून टाईट झाला कधी कधी धागे निघतात, बरं पडतं, त्यासाठी आपल्याला 2 इंच कंपल्सरी तुम्ही मार्जिंग ठेवायचं आहे। आणि अशीच लाईन ही सरळ ओढून घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने लाईन मी इथे सरळ ओढून घेतलेली आहे। आणि जर तुम्हाला कंबर जर मोजायचे असेल आणि माप जर त्या पद्धतीने टाकायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचे आहे। पहा, इथे टेप ठेवा, नवीनसाठी खूप महत्वाचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं आहे। एकदम सावकाश मध्ये आपल्याला ती मोजून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे 30 कंबर आहे। आता इथे काय करायचं आहे? हे पहा, हे टोक जिथं 30 आहे तिथं ठेवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 30 पूर्ण कंबर मोजली आपण, 30 भरली। हे पहा, निम्म करायचं आहे, 30च्या निम्मे 15। आता परत हे टोक आपल्याला 15 वरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, मग 7.5, 15च्या निम्मे 7.5। आता इथे सर्वात आधी 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने इथे 7.5 वरती मी मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला टक्स टाकावा लागतो पाठीच्या भागाला, त्यासाठी आपल्याला 1 इंच लागतं। बघा, सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालतं, पण नवीन साठी महत्वाचे इथे मी तुम्हाला टिप्स पण दिलेले आहे। जर तुम्हाला कंबर जर मोजायची असेल तर अशा पद्धतीने नाही मोजली तरी चालेल, किंवा अशा पद्धतीने तुम्ही मोजून टाकली तरी सुद्धा चालेल। मग सरळ लाईन तुमची ओढून घ्यायची आहे। ही परफेक्ट फिटिंग तुमची ह्या लाईनीवरती तिथे येऊन जाणार। आणि हा टक्स आपण इथल्या बाजूला देतो, पाठीचा टक्स आपल्याला कंपल्सरी तो द्यावाच लागतो। आता इथून खालच्या बाजूला आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे। आपला किती आहे? तुमच्या ब्लाऊजचा परफेक्ट मापाचा गळा घ्यायचा आहे तिथे, आणि गळा अशा पद्धतीने खालून मोजून घेतला तरी सुद्धा चालतो, किंवा जी तुमची पद्धत असेल ती तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालतं। हे पहा, असा मोजून घ्यायचा आहे। किती तयार आहे? 3.5 इंच तयार आहे। बघू शकता, असा मोजून घेतला मी, परफेक्ट इथे 3.5 इंच तयार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे? 1 इंच, 3.5 आहे तर 1 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, आता इथून वरती आपल्याला 3.5 इंच भरला तर 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून खालून इकडच्या बाजूला तुमचा तिथे किती सुद्धा गळा असू द्यात, थोडासा वरती असलं तरी सुद्धा चालेल, जेवढा भरला त्यामध्ये 1 इंच वाढ करायला इथे विसरायचं नाहीये। आता इथे आपल्याला गळा रुंदी आपण 2.5 ठेवली वरच्या बाजूला। हे पहा, इथे बघू शकता तीच खालच्या बाजूला आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे 2.5 इंच टाकायचे आहे। आणि जर तुम्हाला थोडासा राऊंड मध्ये खाली हवा असेल तर इकडे तुम्ही 2.25 इंच सुद्धा टाकू शकता। थोडासा कोणाला राऊंड मध्ये गळा आवडतो त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे। वरच्या बाजूला 2.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, परफेक्ट आहे। 2.5 इंचापेक्षा जास्त घेऊ नका, परफेक्ट आपण इथे 2.5 इंच घ्यायचं। इथे सुद्धा 2.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्हाला राऊंड जर जास्त गळाचा हवा असेल तर तुम्ही इथे 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता ही लाईन आपल्याला अशी सरळ ओढून घ्यायची आहे। इथे तुम्ही आवडीनुसार गळ्याचा आकार दिला तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला 1 इंच इथे घेतलेला आहे, बघू शकता पाठीचा टक्स द्यायचा आहे। हे पहा, इकडून 4 इंच घ्यायचा आहे, ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 4 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता गळा किती आहे त्यानुसार आपल्याला गळा अजून थोडासा शिलाई करून आपला खाली येणार आहे। जास्त असं टक्स असा वरती सुद्धा घेऊ नका। आता इथे उंची मग आपल्याला 3.5 इंचावरती ठेवली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा, अशीच एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे? 1 इंच पकडलं। आता इकडच्या बाजूला 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या, इकडच्या बाजूला 1/2 इंच, ते बरोबर आपले 1 इंच भरलं पाहिजे। आता असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे तुम्ही। हे पहा, इथे हे झालं। आता आपल्याला तुम्ही आवड्यानुसार इथे गळ्यात सुद्धा आकार देऊ शकता।
आता इथे तुम्ही सर्वात आधी हा कोपऱ्यापासून इकडे 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। गळ्याचा आकार तिथे व्यवस्थित येतो। आता इथून गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा आहे। खूप व्यवस्थित असा हा गळ्याचा आकार सुद्धा येतो। आता इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। असा टेप ठेवायचा आहे 6, 6चा मध्ये 3 असं मार्किंग करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। असं मोजून घ्या। ह्या लाईनीमध्ये टेप ठेवायचा आहे। इथे 6 असा मध्य करून इथे एक मार्किंग करून घ्यायचं। आता इथे आपल्याला आकार द्यावा लागतो। पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती आकार द्यावा लागतो। आणि जर तुमचा घोळ चुन्या वगैरे काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, आपण 1.5 देतो। इथे बघू शकता मी 1.5 दिलेला आहे, त्या कस्टमरला व्यवस्थित बसतो। तर तुम्हाला जर घोळ चुन्या येत असतील काही प्रॉब्लेम, तुम्ही इथे 1.25 इंचावरती आकार द्यायचा आहे, म्हणजे आणखीन थोडासा आतल्या बाजूला येईल। हे पहा इथे येऊन जाईल। अशा पद्धतीने प्रॉब्लेम येत असेल तर द्यायचा आहे 1.25 इंचावरती, नाहीतर 1.5 इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल। दोन्ही सुद्धा तुम्हाला इथे मी समजून सांगितलेलं आहे। आता इथे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरून हा आकार आपल्याला घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा इथपर्यंत हा आकार आपल्याला द्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जर खालच्या बाजूला सुद्धा येत असेल तर थोडंसं डाऊन केलं तरी सुद्धा, मग आकार असा घ्या थोडंसं डाऊन करून। नसेल येत प्रॉब्लेम तर असा सरळ घेतला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। फक्त त्या पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्या बघा एकदा तरी। बऱ्याच मैत्रिणींना ह्याच पद्धतीने ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी शिलाई करून बघायचं आहे। नवीन असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मार्किंग करून ठेवा, महत्त्वाचं आहे। दोन्ही साईडला सेम होऊन जाईल। आता इथे सुद्धा बरोबर असं पकडायचं आहे, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे ह्याच्या खाली बरोबर तुमचं तिथे समान सुद्धा होऊन जाईल। अशा पद्धतीने टक्स जर तुमचा व्यवस्थित शिलाई झाला, फिटिंगला सुद्धा व्यवस्थित येतो। बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला इथे विसरायचं नाहीये। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूला आपल्याला झालेलं आहे। इथे बघू शकता हा पाठीचा भाग आपण इथे कट करून घेतला। आता कपडा हा अशा पद्धतीने मी उलटा करून घेते। इकडच्या बाजूला पाठी ओपन बाजूला काढला तरी चालेल, पुढचा भाग एवढं इथे फक्त लक्षात ठेवा। इथे मी का घेतलं, कारण की हा सुद्धा कपडा आपला इथे वापरात आला पाहिजे, आपल्याला ते पुरलं सुद्धा पाहिजे। आता हा पाठीचा भाग अशा पद्धतीने ठेवून घेते। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। ब्लाऊज पीस काय होतं बऱ्याच वेळा कमी येतो, तर इथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यावं लागतं। इथे बघू शकता हा आपला पाठीचा भाग इथे निघून गेला आणि तिथेच अशा पद्धतीचं ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल। हे पहा ओपन बाजू आहे, पुढचा भाग फक्त पाठीमागचा भाग आपल्याला इथे बंद बाजूला ठेवायचा आहे। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं, खाली घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे बघू शकता हे पाशा इकडच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा, म्हणजे काय होईल तिथे मार्किंग येतं आपलं थोडंसं। आता हे आहे असंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। नेहमी लक्षात ठेवा, नवीन असतील तर हे पहा असा कपडा चेक करत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे आणि मग नंतर व्यवस्थित ठेवून घ्या। आता इथे आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी। हे पहा आहे असंच पाठीचा भाग ठेवून हे मार्किंग आहे असंच मी करून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पहा आहे असंच हे मार्किंग मी करून घेतलेलं आहे। बघू शकता इथे हे पहा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये। हे पहा आता हा पाठीचा भाग मी बाजूला काढून घेते। हे पहा आहे असंच हे मार्किंग करून घेतलं, थोडंसं डार्क करून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं जाईल। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आता इथे सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, वरून 6 इंच। हे पहा इथं मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते सरळ। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळमध्ये, इकडच्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। आता पाठीमागच्या बाजूचा आपण 1.5 इंचावरती आकार दिला आणि जर प्रॉब्लेम येत असेल तर 1.25 इंचावरती द्या। आता इथे पुढच्या भागाचा आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे। हे पहा पाठीमागच्या भागाचा आपण 1.5 इंचावरती दिला, आता पुढचा भाग इथे काढत आहोत, आपल्याला इथे 1 इंचावरती आकार द्यायचा आहे। हे पहा ह्या कोपऱ्यापासून इथे आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला हा आकार
इथे आपला मध्य आला 2 इंच सुद्धा हा मध्य. आता इथून आपल्याला हा आकार इकडच्या बाजूला असा घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. हे झालं. शोल्डर सुद्धा आहे तेवढंच इथे ठेवलेलं आहे, म्हणजे पाठीचा भाग ठेवूनच आपण ते मार्किंग केलं. आता इथे आपल्याला गळारुंदी 2.5 इंच ठेवायची आहे. इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने. आणि व्हिडिओला लाईक करायला सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करायला विसरायचं नाहीये. आता इथे सर्वात आधी पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्या मापाचा. परफेक्ट आहे तेवढाच गळा टाकत जा, वाढ करत जाऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरून जातं. आहे तेवढाच गळा टाकायचा आहे. हे पहा असं मार्किंग करून घ्या. पायपिंगच्या तिथे अशा पट्टीचा वापर करा. एकदम सरळ लाईन ओढून घ्या अशी. नवीन असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ते टिप्स पण आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. आता हे बघा शोल्डर आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हा खालचा भाग सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बरोबर, म्हणजे तुम्हाला तिथे मोजणं सुद्धा सोपं जाईल. ह्या बरोबर शोल्डरला असा टेप ठेवायचा आहे. बघू शकता इथे 5.5 पुढचा गळा तयार आहे. तुमचा इथे 5.5 असू द्यात, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, 6 असू द्यात, तो तुम्ही इथे टाकायचा आहे. फक्त काय करायचं आहे, सोपी पद्धत, अशी लाईन ओढायची आहे. अशा पद्धतीने इथे एका सरळ लाईनीमध्ये घ्यायचं आहे आणि असा शोल्डरला टेप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता 5.5 आपला इथे भरलेला आहे. तोच टाकायचा आहे. वाढ करून घ्यायची नाहीये. शोल्डर उतरून जाईल तुमचं. तिथे आहे तेवढाच गळा टाकायचा आहे. जेवढा भरला तेवढा इथे टाकून घेते. हे पहा 5.5 भरलेला आहे, तर 5.5 वरतीच मी मार्किंग करून घेणार आहे. इथे वरून मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलं आहे, तेवढाच घेतला. गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडून 2.5 इंचावरती हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते आणि इकडे सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला अशाच पद्धतीने. हे पहा आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने. हे पहा इथून इकडच्या बाजूला घ्यायचा आहे गळ्याचा आकार. हे पहा अशा पद्धतीने. इथलं अंतर तुम्ही 1 इंच घेतलं तरी चालेल किंवा 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने फक्त द्यायचं आहे, व्यवस्थित द्यायचा आहे. इथल्या पुढच्या गळ्याचा आकार तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार इथे सुद्धा तुम्ही देऊ शकता आवडीनुसार. आता इथे आपल्याला टक्स पॉइंट टाकायचा आहे, तो खूप महत्त्वाचा असतो. इथे काय करायचं आहे, हे पहा हे 2 शोल्डर आहे. हे शोल्डर आहे, जवळून दाखवते. हे शोल्डर आहे, मध्य काढून घ्यायचा, एक मार्किंग करून घ्यायचं इथे बरोबर. सोपी पद्धत आहे म्हणून सांगते, नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही. हे पहा असं शोल्डर मोजून घ्या ह्याच्यावरती अशा पद्धतीने. हे फक्त मधलं अंतर असा टेप ठेवायचा आहे, जेवढं भरेल तेवढं असं त्याच्यावरती हे टोक ठेवून असा मार्किंग करायचं. आता इथे हे किती भरतंय ते चेक करायचं आहे. 4.25 भरतंय बघा. हे पहा आता खाली 4.25 वरती अजून एक मार्किंग करायचं. इथे सुद्धा जेवढं भरेल तेवढं. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या. खालीपर्यंत जेवढं भरलेलं आहे तेवढ्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. कधी कधी 4 भरतं, कधी 4.25 भरतं. अशा पद्धतीने आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. नक्कीच एवढं तुमच्या इथे लक्षात असेल. हे मोजलं, मध्य केलेलं आहे, मध्याचं मार्किंग इथे केलं. आता इथून हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. आता इथे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. जर तुम्हाला टक्स पॉइंट वरून किती घ्यायचा आणि आपल्याला कसं मार्किंग करायचं आहे, ही खूप सोपी पद्धत इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता इथे टक्स पॉइंट उंची अनुसार असतो ब्लाऊजच्या. आता इथे ब्लाऊजची उंची 13 तयार आहे. वरून टक्स पॉइंट आपल्याला वरून 9.5 वरती घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे उंची 13 तयार असल्यामुळे जर तुमची उंची 15च्या पुढे जास्त असेल तर तुम्ही 10 इंच घेऊ शकता आणि उंची कमी असेल तर 12.5, 12 असेल तर त्यांनी टक्स पॉइंट हा वरून 9 वरती टाकायचा आहे. आता इथे आपल्याला टक्स पॉइंट हा वरून 9.5 इंचावरती घ्यायचा आहे. ह्या लाईनीवरतीच. हे पहा असं वरती घेतलेलं आहे. बघू शकता मी वरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. वरून आपण हा 9.5 इंचावरती ही कोणाचं तरी माप असणार आहे, त्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला परफेक्ट मापाचे ब्लाऊज आहेत हे, म्हणून समजावून सुद्धा सांगत आहे. आणि इथे पपसाठी मार्किंग करायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच जणींना माहीत नसतं 35 साईजमध्ये आपल्याला पप किती ठेवायचा आहे. खोलगट भाग सुद्धा आपला तिथे झाला पाहिजे, बसायला सुद्धा तो व्यवस्थित बसला पाहिजे. इकडून
ह्या बाजूने इकडच्या बाजूला आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा इकडे 1.25 इंच घ्यायचं आहे, इथे मार्किंग करून घेतलं आणि ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे झालं मार्किंग। इथे बघू शकता, मी परत सांगते तुम्हाला, ह्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने, म्हणजे तुमचा पप सुद्धा तिथे व्यवस्थित आला पाहिजे, तिथे बसायला सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट असे बसतात। आता इथे कंपल्सरी टक्स द्यायचा आहे, खूप सुंदर ब्लाऊज बसतात। असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची, ज्या वेळेस तुम्ही कटिंग करचाल त्यावेळेस हे मार्किंग झालं की अशी सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे। आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला एक 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा ह्या बाजूने इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने इथे हे झालं मार्किंग। आता आपल्याला इकडे 1/2 इंच, ह्या रेषेच्या इकडे 1/2 इंच आणि ह्या रेषेच्या इकडे 1/2 इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। म्हणजे दोन्ही मिळून तो आपला 1 इंच पाठीला कसा देतो आपण त्याच पद्धतीने इथे आपल्याला द्यायचा आहे। हे पहा इकडे 1/2 इंच आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे आणि असाच हा टक्स मार्किंग करायचा आहे, त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला असा कट मारून ठेव मध्यभागी बरोबर, म्हणजे दोन्ही बाजूंना आपलं तिथे सेम मार्किंग होऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने नक्कीच लक्षात आलेलं असेल। कंपल्सरी देत जा। शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं जाईल। आपल्याला तो कशा पद्धतीने सुद्धा शिलाई करायचा आहे आणि पप सुद्धा कसा येतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। हे व्यवस्थित झालं। आता इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला ते कमी पडतं। इथे जर आपण टक्स दिला शिलाईमध्ये जातो तो, तर काय होतं फिटिंगला पाठीच्या भागाला ते पुरत नाही। मग इथे काय करायचं, हे दोन्ही अंतर किती आहे आपलं ते मोजून घ्यायचं आहे। 2.5 इंच भरलेलं आहे, बघू शकता। हे पहा हे दोन्ही मिळून आपलं इथे 1.25 आणि 1.25 मिळून 2.5 इंच भरलं। तेच 2.5 इंच आपल्याला इकडच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे आणि फिटिंग पण कशी करायची ते सांगणार आहे। कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिलाई करतो, फिटिंग थोडीशी इथे क्रॉस देतो आपण लाईनमध्ये, फिटिंग थोडीशी आपली क्रॉस येते। मग सरळ येण्यासाठी काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे शिलाईच्या व्हिडिओमध्ये। हे पहा आता ह्या रेषेच्या इकडे आपल्याला 2.5 इंचावरती जेवढं हे अंतर भरलं तेच आपल्याला ह्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे। का तर पाठीच्या भागाला ते फिटिंगला व्यवस्थित येत नाही। तेच अंतर इथे मी बघू शकता 2.5 इंच वाढवून घेतलेलं आहे। हे पहा अशी ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे, हे पहा प्रिन्सेस कटचा आपल्याला आकार द्यायचा आहे, खूप महत्वाचा आहे। हे पहा इथून द्यायचं आहे, सुरुवात करायची आहे, जास्त असा वरती सुद्धा घ्यायचा नाही। हे पहा अशा पद्धतीने इथे इथपर्यंतच फक्त हा आकार आपल्याला द्यायचा आहे, असा वरती पण जास्त घेऊ नका। हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत, म्हणजे हा खालचा आकार आहे का आपला पुढच्या बाजूचा, तिथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे। हे झालं व्यवस्थित। आता इथे हा थोडासा आपला शिलाईमध्ये जातो, तेच फक्त 1/2 इंचापेक्षा कमी घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा 1/2 इंच घेतलं तरी सुद्धा आपण डायरेक्टली 1/2 इंच घेऊया इथे। हे पहा असं। आता इथे काय करायचं आहे, लाईन जोडून घ्यायची आहे आपल्याला अशी क्रॉसमध्ये। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने त्यालाच लाईनने जोडून घेतली। आता हे व्यवस्थित आपल्याला हे पहा बघू शकता, व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे हे पहा इथून सुरुवात करा कटिंग करायला। आता इथे आपल्याला हा आतला आकार कट करायचा आहे, लक्षात घ्या पाठीमागचा आपल्याला कट करून घ्यायचा नाही। हे पहा इथून सुरुवात करा, हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्या। हे पहा इथून हे नंतर कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशाच पद्धतीने इथून खाली हे कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने कटिंग करताना पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने आता ही त्रिकोण आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा हे झालं। इथे सुद्धा कट मारायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूला, खूप महत्वाचं आहे कारण की पप आपला तिथे व्यवस्थित येतो। हे जर कमी जास्त मागे पुढे जर तुमचे टक्स झाले तर व्यवस्थित ते दिसत नाही। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला। आता इथे हे मार्किंग महत्वाचं आहे, कट मारून ठेवायचे आहेत। इथे सुद्धा हे पहा ही लाईन आहे, असा कट मारून ठेवा, बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने। आता पुढचा गळा आपल्याला कट करायचा आहे, आपला पाठीमागचा गळा सुद्धा इथे कट करायचा राहिलेला आहे। हे पहा पुढचा गळा, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इथे गळ्याचा आकार सुद्धा देऊ शकता, पुढच्या गळ्यात सुद्धा जो तुम्हाला आकार आवडतो तो इथे तुम्ही देऊ शकता। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे मागे पुढे सुद्धा झालेलं नाही, परफेक्ट बसायला तो एकदम पप सुद्धा तयार होतो। मी तुम्हाला शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे। पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला तो शिलाई होतो।
आता इथे बघू शकता एवढा कपडा आपल्याकडे शिल्लक आहे, पण घडी बसते का ते आपल्याला इथे बघायचं आहे. नसेल तर थोडंसं आपल्याला जॉईंट सुद्धा द्यावा लागणार आहे. ह्याच कापडाचं द्यायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पा, तर इथे बघू शकता. हे पा, अशा पद्धतीने एकावरती ठेवून घेतलेला आहे. इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवते, म्हणजे ही माझी बंद बाजू होईल. हे 4 पदर आहेत. हे पहा, हे 4 पदर आहेत. उंची बसणार आहे, पण इकडच्या बाजूला आपल्याला कपडा तो कमी पडणार आहे. मग जेवढा शिल्लक हा वरच्या बाजूचा राहील तोच आपल्याला इथे खालच्या बाजूला सुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे. सर्वात आधी ते बघूया आपल्याला घडी कितीची टाकायची आहे. हे पहा, पाठीचा भाग घेतलेला आहे. बाही कशी जोडतो आपण गोल राऊंड मध्ये. बराच वेळा काय होतं, बाही आपल्याला कमी पडते, मग आपल्याला ती कशा पद्धतीने काढायची आहे ते लक्षात येत नाही. खूप महत्वाचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, इथे अर्धा इंच शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. इथे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, अर्धा इंच हे वरच्या बाजूला आपल्याला सोडून द्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, असा टेप ठेवायचा आहे. अर्धा इंच सोडून बाही जॉईन करतो. शोल्डर जोडल्याच्या नंतर ते फक्त लक्षात आलं की बाकीचं सर्व तुमच्या लक्षात येईल. हे पहा, आता इथून अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये आपण बाही जोडतो, त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. परत एकदा सांगते. हे पहा, असा टेप ठेवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने जिथे आपला अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. 9.25 भरते. हे पहा, इथे 9.25 भरते. बघू शकता परफेक्ट आपल्या इथे 9.25 भरलेलं आहे. हे पहा, परफेक्ट आपल्या इथे 9.25. आता घडी आपल्याला 9.25चीच टाकायची आहे. हे मग अशी आपण घेतला, अशा पद्धतीने घडी टाकली. हे पहा, परत दाखवते. अशा पद्धतीने आपण घडी टाकली. ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. हे 4 पदर आहेत. आता इथे आपल्याला घडी 9.25ची टाकायची आहे. तर 9.25 आपल्या इथे बसत नाहीये, थोडंसं आपल्याला कमी पडते. बघू शकता इथे थोडंसं आपल्याला कमी पडते, जवळजवळ पाऊण इंच कमी पडते. आता इथे आपण उंची बघूया बाहीची किती आहे. नंतर थोडंसं आपण इकडे वरच्या बाजूचं कट करून इकडच्या बाजूला आपण जॉईंट सुद्धा देऊ शकतो. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही आपल्याला कसा जॉईंट सुद्धा द्यायचा आहे. आता इथे बघू शकता बाही उंच आहे, 9.5 बाही तयार आहे. 9.5 तयार आहे, तर 1 इंच वाढून आपल्याला 10.5 वरती मार्किंग करून घ्यावं लागणार आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी उंची टाकूया. 9.5 तयार भरली तर 10.5 घ्यायची आहे. हे पहा, इथे असा टेप ठेवायचा आहे. व्यवस्थित खालचा कपडा फक्त करून घ्या. 10.5 वरती मार्किंग करून घेते. इथे 10.5 वरती मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते. हे पहा, अशा पद्धती ही झाली आपली उंची. आता आपल्याला इकडच्या बाजूला घडीला थोडासा कपडा कमी पडतोय. आता इथे काय करायचं, हे पण बंदच आहे वरच्या बाजूचं. आता हे मी कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने हे कट करून घेते. हे कट करून झालं. आता इथे सुद्धा मी हे कट करून घेते. आता इथे बघू शकता हे वरचं आपण कट करून घेतलेलं आहे. हे पहा, हे ओपन करून घ्यायचं आहे. हे ओपन केलं, इथलं हे बरोबर आहे. आता इथे अशी घडी करून घ्या. सोपी पद्धत आहे. जॉईंट जर आला तर कसा द्यायचा. हे पहा, 1 मीटर कपडा होता, परफेक्ट इथे पुरून जातो. हे पहा, बघू शकता ही बंद बाजू आहे. हे पहा, ही सुद्धा बंद बाजू आहे. आता ह्याचे 2 भाग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर बाहीचं कटिंग करा. ही पण सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. नवीन असतील त्यांच्या पटकन हे लक्षात येत नाही. आता हे मधून कट करून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे ओपन करून घ्या. आता नंतर बाही कटिंग करायची आहे आपल्याला. हे जॉईंट ह्याला जॉईंट करून द्या आणि एक बाजू ह्याला जॉईंट करून द्या. लक्षात आलं तुमच्या. आता इथे जॉईंट करून घ्यायची आहे, दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे सुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला जॉईंट येईल आणि ह्या सुद्धा बाजूला जॉईंट होईल. म्हणजे तुमची बाहीची घडी तिथे परफेक्ट तुमची पुरेल. आता उंची तर आपण परफेक्ट काढली, फक्त घडी राहिलेली आहे आपली. आता इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. मी जॉईंट करून घेते. इथे बघू शकता दोन्ही सुद्धा मी जॉईन करून घेतला आणि एक दाबटीप सुद्धा मारून घेतलेली आहे. पहा, एवढा कपडा इथे मी शिलाईमध्ये पकडलेला आहे. व्यवस्थित पकडा. हे पहा, अर्धा इंच इथे शिलाईमध्ये सुद्धा तुम्ही पकडायचं आहे. पहा, अशा पद्धतीने. आणि वरून एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता एकावरती ठेवून घ्या. जॉईंट दोन्ही सुद्धा एका बाजूला घ्या, घेतले तरी सुद्धा चालतील. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या, अशा पद्धतीने. आता तुम्हाला परफेक्ट इथे पुरणार आहे. बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आता परफेक्ट तुमची घडी इथे पुरणार आहे. आता इथे खालच्या बाजूला हा लाईन मध्ये व्यवस्थित कट करून घ्या, इकडच्या बाजूला. आणि इकडची बाजू सुद्धा व्यवस्थित लाईन मध्ये आपल्याला कट करायची आहे, अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता उंची आपली परफेक्ट आहे ते 10.5, राईट. आता इथे आपल्याला 9.25 वरती घडी आपली 9.25 भरलेली आहे. पुरत नव्हतं म्हणून आपण इकडच्या बाजूला जॉईंट देऊन घेतला. आता इथे बघू शकता 9.25 वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे ही बाही आपल्याला तिथे परफेक्ट जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. आता इकडच्या बाजूला बघू शकता जास्त आपलं शिल्लक आहे. पट्टी आपण तिथे हुक लूक पट्टी सुद्धा आपण ही जॉईन करू शकतो. हे पहा, इकडच्या बाजूला आपलं हे शिल्लक राहिलेलं आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण ह्याच्या पट्ट्याचा वापर करू शकतो,
आता हे व्यवस्थित आपल्याला इथलं सर्वात आधी व्यवस्थित हे कट करून घेऊया। आता उंचीचं मार्किंग झालं, घडीचं सुद्धा मार्किंग झालं। हे पहा पट्ट्या आपल्याला इथे आपल्याला उपयोगी सुद्धा पडणार आहे। आता इथे बाही मोठी आहे त्याच्यामुळं आपल्याला वरून हे माप, ही ओपन बाजू आहे बघू शकता, ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता इथून वरून आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 3 इंच घेते वरून, बाहीची उंची जास्त असल्यामुळे इथे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता ही बंद बाजू आहे, तिकडून आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे। हे पहा अशा पद्धतीचं मार्किंग झालेलं आहे। आता इथे खालच्या बाजूला आपल्याला दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशी तुमची बाही घ्या, उलटी करून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा इथे तुमचा दंडघेर जो असेल तो मोजून घ्या आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे, ते मग खूप महत्वाचं आहे। दंडघेर बघू शकता इथे 5.25 इंच आहे। आता इथे सर्वात आधी जेवढा आहे तेवढा मार्किंग करून घ्यायचा, 5.25 दंडघेर प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। लक्षात आलं, जेवढा दंडघेर आहे 6 असू द्यात, किती सुद्धा असू द्यात, 5.5 असू द्यात, तेवढा तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे। कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, खूप महत्वाचा आहे। आता इथून इथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे, जास्त असा वरती सुद्धा घ्यायचा नाही। हे पहा इथून सुरुवात करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने 1 इंचाचं मार्किंग घेतलं ना, तिथून सुरुवात करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। हे पहा इकडे मिळवायचं आहे, इथपर्यंत द्यायचं आहे फक्त, मी अशा पद्धतीने सोपं जाईल तुम्हाला। आता इथून सुरुवात करायची आहे। हा झाला पाठीमागच्या बाजूचा आकार, थोडासा डार्क करते। हे पहा अशा पद्धतीने हा झाला पाठीमागच्या बाजूचा आकार। तो असा वरती सुद्धा घ्यायचा नाही, जास्त गुड्या पडून जातील, चुन्या पडून जातील। आता इथून हाच आकार इथून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत, हे पहा अशा पद्धतीने हा कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला हा वरच्या बाजूला घ्यायचा आहे। हा झाला परफेक्ट आपला बाहीचा आकार। हे पहा अशा पद्धतीने घ्यायचा आहे। प्रॅक्टिस करा, नक्की जमणार आहे। इथे बघू शकता अंतर सुद्धा आपलं राईट 1.25 इंच राहिलेलं आहे। आता इथे आपला परफेक्ट हा बाहीचा आकार सुद्धा झालेला आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने। आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। मध्य खूप महत्वाचं आहे, असं मार्किंग करून ठेवा, खूप महत्वाचं आहे ते मार्किंग, कंपल्सरी आपल्याला ते करावं लागतं। आता इथे ही बाही कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। सर्वात आधी दोन्ही पदर धरून कट करा। हे पहा अशा पद्धतीने वरचा आकार आधी हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा हे 1 इंचापर्यंत अशा पद्धतीने। आता आपल्याला हा खालचा आकार, आता इथे काय करा ते महत्वाचं आहे। खालचा आकारासाठी ही पुढची बाजू असते, असं बाजूला काढून घ्या। हे पहा हे 4ही बाजूंना मार्किंग करून घ्या, फक्त पुढच्या बाजूला, इकडच्या पाठीमागच्या बाजूला करायचं नाहीये। कारण की बऱ्याच वेळा काय होतं, उलटसुलट होतं बाही जॉईन करताना। जर ह्यातली अस्तरची बाही जर एक जरी जॉईन आतल्या बाजूला गेली तरी एका बाजूला तुमचं पुढच्या बाजूला मार्किंग राहील। त्यासाठी खूप महत्वाचं आहे 4ही सुद्धा बाजूंना अशा पद्धतीचं तुम्ही मार्किंग करून ठेवायचं आहे। फक्त पुढच्याच बाजूला जरी एक बाजू ह्यातली आतमध्ये गेली तरी एका बाजूचं तुमच्या इथे मार्किंग राहणार आहे, एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे। आता इथे हे पहा इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला। हा आता पुढच्या बाजूचा आकार झाला। हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत। हे पहा हा झाला परफेक्ट इथे बाहीचा आकार। हे पहा अशा पद्धतीने आकार झालेला आहे आपला। आता जॉईंट हा पाठीमागच्या बाजूला गेला, जॉईंट तुम्ही नेहमी पाठीमागच्या बाजूला घेतला तरी सुद्धा चालेल, फक्त दाबटीप व्यवस्थित टाकून घ्यायची आहे, ते खूप महत्वाचं आहे। हे पहा एवढा जॉईंट आला तो गेला पाठीमागच्या बाजूला, असा जॉईंट करून घ्या। जर तुम्हाला बाहीला जर कपडा कमी पडला तर जॉईंट करून घ्या, जर शिल्लक राहिला कपडा तर तुम्ही इथे हुक लूक पट्ट्या वापरू शकता। खालच्या बाजूला जर पाठीची पट्टी लागत असेल तर पाठीच्या पट्ट्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामधून काढू शकता। हे पहा बरोबर आपल्या इथे अशा पद्धतीच्या पट्ट्या सुद्धा राहिलेल्या आहेत। हा ब्लाउज पीस आहे, बघू शकता, ओपन करते मी। डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते लक्षात घ्यायचं आहे, ते खूप महत्वाचं आहे। हे पहा वरच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे आता घडी आपल्याला कशा पद्धतीने टाकावी लागणार आहे, डिझाईन कशी आहे त्या पद्धतीने। आता वरच्या बाजूला असल्यामुळे घडी आपल्याला अशा पद्धतीने टाकावी लागणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, आणि ही बंद बाजू इकडच्या बाजूला केलेली आहे माझ्या बाजूला। हे पहा डिझाईन चेक करत जा, खालून अशा पद्धतीचं आहे बघा। अस्तर लावण्याचे असा जर कपडा असेल तर अस्तर कंपल्सरी लावत जा।
आणि जर तुम्ही स्वतःची ब्लाऊज शिलाई करत असाल तर तुम्ही धुवून इस्त्री करून थोडंसं अस्तर लावत जा। आता मला कस्टमरची ब्लाऊज असल्यामुळे काय होतं, प्रत्येकाला मी धुवून इस्त्री करून नाही तेवढं शक्य होत नाही, पण तुमचे जर तुम्ही स्वतःची ब्लाऊज शिलाई करत असाल तर तुम्ही धुवायचे आहे, थोडासा कपडा आकसला जातो आणि नंतर लावलं तरी सुद्धा इस्त्री करायची आहे थोडीशी आणि लावलं तरी सुद्धा चालेल। आता इथे अशी घडी करून घ्यायची आहे पा, ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। इथे बघू शकता ही बंद बाजू आहे, हे पा हे डिझाईन पूर्ण वरती आहे, डिझाईन चेक करत जा आणि थोडासा कटिंग करताना जास्त कट करा, इकडे घ्या बरोबर, इकडच्या बाजूला बरोबर व्यवस्थित घ्या, ते व्यवस्थित घ्या। आपला गळा सुद्धा इथे राहिलेला आहे कट करायचा, तो मी नंतर करते, पुढच्या भागासाठी तो ठेवला होता। आता इथं व्यवस्थित हे कट करा, जास्तीचं कट करा थोडंसं, आणि शिलाई झाल्याच्या नंतर ते आपण कट केलं तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा झाला पाठीचा भाग। आता इथे आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे, पहा व्यवस्थित ठेवा, वरती डिझाईन असल्यामुळे आपल्याला ही बाजू सुद्धा वरच्याच बाजूला करावी लागणार आहे। पहा ही वरची बाजू आहे असल्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चेक करत जा, नंतर ते कट करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं जास्त अंतर ठेवत आपल्याला हे कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडून सुद्धा, आणि शिलाई झाल्याच्या नंतर तुम्ही हा कपडा कट केला तरी सुद्धा चालेल। हे पहा गळ्याच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित घ्या, कधी कधी काय होतं सिल्की जर कपडा असेल व्यवस्थित शिलाईमध्ये येत नाही बघा, त्यासाठी काळजी घ्या तुम्ही, ते महत्वाचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे मी सुद्धा कटिंग करून झालं। आता इथे बघू शकता हा कपडा असाच ठेवायचा आहे वरच्या बाजूला, डिझाईन कशी असेल त्या पद्धतीने। हे पहा इथे खाली चेक करायचं आहे, इकडच्या बाजूला पण चेक करून घ्या। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून जास्तीचं कट करायचं आहे, अशा पद्धतीने हे सुद्धा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, आणि नंतर शिलाई झाल्याच्या नंतर हा कपडा आपल्याला साईडचा कट केला तरी सुद्धा चालतो। हे अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलं। आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। आता ही डिझाईन कशी आहे ते चेक करायचं आहे, ते खूप महत्वाचं आहे। बाही आपल्याला कशी ठेवायची आहे ते सुद्धा बघू शकता इथे। हे पहा ही वरची बाजू आहे, हे पहा ही वरची बाजू आहे। आता आपल्याला ही डिझाईन वरती गेलेली आहे, त्याच्यामुळे बाहीची घडी आपल्याला ठेवताना अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून ही वरती गेलं पाहिजे। हे पहा आता अशी घडी करून अशी ठेवू नका, लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे ही डिझाईन तुमची पूर्ण वरच्या बाजूला होईल, म्हणजे ब्लाऊज सुद्धा दिसायला तुमचं तिथे एकसारखा दिसेल, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा बरोबर बसत आहे। हे पहा त्यासाठी ना तुम्ही 1 मीटर कपडा इथे कट करून आणायचा आहे, म्हणजे तुमचं सर्व व्यवस्थित मापे सुद्धा बसून जातील। आता इथून हे मी कट करून घेते, बाहीची घडी कशी ठेवली ते चेक बघा, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवायची आहे। डिझाईन तुमची ही म्हणजे पूर्ण वरच्या बाजूला होऊन जाणार आहे, इकडच्या बाजूला जॉईन करतो त्या बाजूला तुमची बरोबर डिझाईन तुमची तिथे होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे। पहा इथून हे पहा अशा पद्धतीने थोडंसं वरती इथे कट करा। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इकडून सुद्धा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, इकडच्या सुद्धा बाजूला। हे पहा हे अशा पद्धतीने कट करून घ्या, नंतर जॉईन झाल्याच्या नंतर आपण मध्याचं तिथे मार्किंग करू शकतो। हे पहा आता ही डिझाईन आपली पूर्ण वरच्या बाजूला झाली। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा जर ब्लाऊज पीस असा असेल तुमच्याकडे तर अशाच पद्धतीने तुम्ही ठेवून कट करायचा आहे, चुकू देऊ नका कुठे। आता इथे बघू शकता हा डबल कपडा आहे, हे पहा शिल्लक राहिलेला। आता अशा क्रॉस काढायच्या आहेत आपल्याला, पायपिंगच्या पट्ट्या अशा सरळ मध्ये काढायच्या आहे। पहा हे क्रॉस आहे कपडा असा चेक करा, किंवा अशा पट्टीचा वापर करा, एक लाईन ओढून घ्या। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल। हे कोपऱ्यापासून खाली घ्या, हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या, आणि 1-1 इंचाच्या काढायच्या आहेत आपल्याला, लक्षात घ्यायचं आहे 1 इंचाच्या। इथे असं मार्किंग करून घ्या 1 इंचाचं, इथे पण एक इंचाचं एक मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा एक इंचाचं एक मार्किंग करून घ्या, इकडच्या बाजूला पण तेच करायचं आहे 1 इंच 1 इंच। हे पहा आता मधून सुरुवातीला सर्वात आधी हे कट करून घ्या अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला सुद्धा करायची आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा करायची आहे। हे पहा इथून हे कट करून घ्यायचं आहे बरोबर लाईनीमध्ये हे 1 इंचाच्या। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा आता इथे सुद्धा ही व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। हे पहा 1 इंचाची बरोबर ही, आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करायला विसरायचं नाहीये। हे पहा हे 1-1 इंचाचे मी इथे कट करून घेतलेला आहे पाठीच्या भागाला आणि पुढच्या बाजूला। इथे बघू शकता एवढा अस्तरचा कपडा शिल्लक आहे, आणि शिल्लक हे तुकडे सुद्धा आपले राहिलेले आहेत। जर लटकन जर तयार करायचे असतील तर जवळ ठेवा, जरी बऱ्याच वेळा काय होतं
कुठेतरी कट होतं किंवा शिलाईला कमी पडतो कपडा, असा जवळ ठेवायचा आहे. जोपर्यंत आपला ब्लाऊज शिलाई होत नाही तोपर्यंत हा कपडा आपल्या जवळ ठेवायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते, जर डिझाईन करायची आली, कुठं कट झाला जास्त, तिथे आपण डिझाईन सुद्धा करू शकतो. डिप आला थोडासा, गळा काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, नवीन असतात, गळा थोडासा डिपमध्ये खोलगट तयार होऊन जातो, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त होतो. मग काय करायचं आहे, जर कपडा जर जवळ असेल असा, तुम्ही तिथे कोणतेही डिझाईन करू शकता. त्यासाठी जोपर्यंत आपला ब्लाऊज शिलाई होत नाही तोपर्यंत आपल्याजवळ हा अस्तरचा कपडा आणि जेवढा शिल्लक आहे तो कपडा कधीही जवळ ठेवायचा आहे. इथे बघू शकता पाठीचा भाग सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आपला इथे गळा कट करायचा राहिलेला आहे, तो आता इथे मी कट करून घेते. हे पहा, आकार सुद्धा खूप असा व्यवस्थित येऊन जातो तिथे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हा मी कट करून घेतला. ह्या सुद्धा पट्ट्या उपयोगी पडतात बघा. हुक लूक पट्टी लावतो ना आपण, व्यवस्थित पुरून जाते ह्याच्यामध्ये. फक्त जेवढ्या उंचीची तुम्हाला ठेवायची आहे वाटलं तर थोडासा जॉईंट द्यावा, कधीतरी लागतो. हे पहा, आता बघू शकता इथे गळ्याचा आकार तुम्ही एकदम व्यवस्थित येऊन जातो आणि शिलाई झाल्याच्या नंतर खूप दिसायला असा व्यवस्थित दिसतो. हा झाला आपला पाठीचा भाग व्यवस्थित तयार झालेला आहे कट करून. आता इथे आपल्याला बाकीचं सुद्धा कटिंग मी तुम्हाला कशा पद्धतीचं करायचं आहे ते सुद्धा सांगितलं व्यवस्थित. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आपला इथे प्रिन्सेस कट तयार झालेला आहे कटिंग करून. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ सुद्धा बघायला विसरायचं नाही. हे पहा, ही बाहीचं सुद्धा आपण व्यवस्थित तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने आपल्याला तो कटिंग करायची आहे. आणि हे पायपिंगच्या पट्ट्या सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही क्रॉसमध्ये काढायच्या आहेत. शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, तो सुद्धा बघायला इथे विसरायचा नाहीये. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.